हम सब एक हैं, हम सब एक हैं, हम सब एक हैं, हम सब एक हैं। हमारी यूनियन, हमारी यूनियन, हमारी यूनियन, लाल बावटा जिंदाबाद, लाल बावटा जिंदाबाद। हम सब एक हैं, हम सब एक हैं। हमारी ताकद, हमारी ताकद, हमारी यूनियन। हक्काचा दिवाळी बोनस हा मिळालाच पाहिजे, हक्काचा दिवाळी बोनस हा मिळालाच पाहिजे। हम सब एक हैं, वर्कर्स फेडरेशन जिंदाबाद, वर्कर्स फेडरेशन जिंदाबाद, लाल बावटा जिंदाबाद। कामगार एकजुटीचा विजय हो, कामगार एकजुटीचा विजय हो। एमपीएसएल कामगारांना न्याय हा मिळालाच पाहिजे, एमपीएसएल कामगारांना न्याय हा मिळालाच पाहिजे। हम सब एक हैं, हम सब एक हैं, हम सब एक हैं। हक्काचा दिवाळी बोनस हा मिळालाच पाहिजे। हे एमपीसीएल कामगारांचं आंदोलन या ठिकाणी ज्वलंत प्रश्नांसाठी आहे। पगार 10 तारखेला झाला पाहिजे हा एक महत्त्वाचा मुद्दा त्यामध्ये आहे। 12,000 रुपये बोनस मिळाला पाहिजे ही प्रमुख मागणी त्या ठिकाणी आहे। कंपनी नेहमीच बोनसच्या संदर्भामध्ये दुजाभाव या कामगारांशी करते, तो 12,000 या वर्षाला बोनस मिळाला पाहिजे। आणि पीएफच्या संदर्भामध्ये जी मागणी आहे की 15 महिन्यापासून कंपनीने पीएफ भरला नाही, 2,000 रुपये ते 1,800 रुपये यांच्या पगारातून कापले जातात। कंपनी त्या ठिकाणी त्याचा वाटा टाकतो आणि तो पीएफ खात्यामध्ये भरला गेला पाहिजे। कायद्याला धरून ते आहे, परंतु 15 महिन्यापासून कंपनी भरत नाही। जवळपास 1.5 कोटी रुपये या कामगारांचं देणं कंपनीकडे आहे आणि ते ताबडतोबीने भरलं गेलं पाहिजे। आश्वासन देते पण त्याची पूर्तता त्या ठिकाणी केली जात नाही। म्हणून आजचं हे काम बंद आंदोलन एमपीसीएल कामगारांचं आहे। काम बंद करण्याची हौस कामगारांना नाही, मात्र हे लादलं गेलेलं आहे। ऍडिशनल एसपी साहेबांशी चर्चा झाली, त्यांनी मध्यस्थी केली आणि कामगारांचे रास्त प्रश्न आहेत ते ताबडतोबीने सुटले पाहिजेत अशी भूमिका, सकारात्मक भूमिका घेऊन सुद्धा त्या ठिकाणी प्रेमसिंग साहेबांना त्या ठिकाणी बोलवलं, सीईओंना, मॅनेजर साहेबांना बोलवलं आणि आमची सगळ्यांची चर्चा झाली आणि प्रश्न सोडवतो म्हटले। पण आजची 15 तारीख आली तरी कुठलाही प्रश्न सुटला नाही। काही ठराविक 10-20 कामगारांचे त्या ठिकाणी बोनस आणि पगार टाकला, परंतु इतर कामगारांचा, सर्व कामगारांचा एकाच वेळेला बोनस आणि पगार झाला पाहिजे। पीएफची रक्कम ताबडतोबीने भरली गेली पाहिजे। या प्रमुख मागण्यांना घेऊन आमचं हे काम बंद आंदोलन आहे। मालेगाव शहर अतिशय संवेदनशील आहे। विजेचा काही प्रश्न तयार झाला याची सर्व जबाबदारी प्रशासनावर त्या ठिकाणी राहील आणि ऐन दिवाळीत विजेची समस्या निर्माण झाली तर प्रशासनाला त्याची उत्तर द्यावं लागेल। म्हणून हा आंदोलन या ठिकाणी काहीतरी तडजोड करून प्रश्न सोडून या ठिकाणी थांबवलं गेलं पाहिजे, नाहीतर आम्ही बेमुदत आंदोलनावर ठाम आहोत। संघटना या ठिकाणी तडजोडीची चर्चा करायला तयार आहे, परंतु कामगारांना न्याय त्या ठिकाणी मिळाला पाहिजे हीच या ठिकाणी अपेक्षा आहे। जर प्रशासनाने याची गंभीर दखल घेतली नाही तर आंदोलन बेमुदत स्वरूपाचं पुढे नेलं जाईल आणि आंदोलन त्या ठिकाणी ताकदीने या ठिकाणी लढवलं जाईल। साधारणतः 350 लोक यांची संख्या आहे, त्याच्यामधले 250 लोक जवळपास आंदोलनामध्ये या ठिकाणी आहेत आणि सगळेच आंदोलनाचं स्वरूप जर वाढलं तर सगळे लोक या ठिकाणी साथ देतील आणि आंदोलन यशस्वी करतील, एवढीच भूमिका या ठिकाणी आहे। प्रश्न संघटनेला आंदोलनाचा नाही तर कामगारांचे प्रश्न, न्याय, हक्क या ठिकाणी सुटले पाहिजेत, एवढीच भूमिका आमची संघटनेची या ठिकाणी आहे।